उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गाणगापूरच्या श्री दत्त महाराजांचं दर्शन तुम्हाला दाखवलं, आपल्या गुरुचं दर्शन मी तुम्हाला घडवलं। आता त्याच्यानंतर मग आम्ही निघालेलो आहो अक्कलकोटला, हे पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं होतं। त्यानंतर अक्कलकोटला आल्यानंतर परत एकदा आम्ही स्वामींचं दर्शन घेणार आहोत। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण अक्कलकोटचं दर्शन मी तुम्हाला घडवलेलं आहे, पण आता आम्हाला निघायचं होतं। निघायच्या अगोदर परत एकदा आपण दर्शन घेऊया म्हटलं आणि मग निघूया म्हटलं प्रवासाला। आलो आम्ही आता गाणगापूरवरून। आता आल्यानंतर परत आम्ही स्वामीचं एकदा दर्शन घेऊ आणि मग निघू रिटर्न। मैत्रिणींनो, आता चेहऱ्यावर वगैरे आणि अवतारावर वगैरे जाऊ नका, कारण की सकाळपासून आम्ही जेव्हा रूम सोडली तेव्हा तयार झालो होतो, फ्रेश झालो होतो, त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे नाही झालो। स्वामीच्या वटवृक्ष मंदिरासमोर आल्यानंतर मग छान असं सगळ्यांनी टीका लावला आणि मुलांना पण टीका वगैरे लावायला आवडतात आजकाल। आणि असं लावल्यानंतर आपण दर्शनाला गेलं ना, एक वेगळंच जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती वेगळीच येते। तर चला मग आता आपण घेऊया स्वामींचं दर्शन। तर आता ना ह्या टायमिंगला 3 वगैरे वाजले असेल, मग 3 वगैरे वाजले होते। तर दुपारी तेवढी गर्दी काहीच नव्हती। सकाळी जेव्हा मी मागच्या वेळेस दर्शन घेतलं तेव्हा सकाळी फार गर्दी होती। परत आम्हाला वटवृक्षाच्या तिथे परिसरात बसायला पण आम्हाला जागा वगैरे मिळाली होती। पण ना आता दुपारचा टायमिंग होता, परत भक्तगण पण कमी असल्यामुळे ना, आणि परत जिथे वटवृक्षाच्या बाजूला जी बसायला जागा आहे तिथे ना त्यांची साफसफाई सुरू होती। तर तिथे एकही जण बसलेलं नव्हतं। डायरेक्ट आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग डायरेक्ट बाहेर निघालो। तर बघा, मी एंट्री केल्यानंतर इकडल्या साईडनी तुम्हाला वटवृक्षाचं दर्शन घडवत आहे आणि इतकी सुंदर इथे छान अशी मांजर बसलेली होती आणि ती पण हात लावू देत होती, एकदम छान। असं समजा की स्वामींची ती एक भक्तच असल्या प्रकारे ती बसली होती आणि छान अशी शांत चित्त बसली होती। तर त्यानंतर दर्शन वगैरे केलं। दर्शन केल्यानंतर मग बाहेर आलेलो आहो। तर मला ना संपूर्ण स्वामी चरित्राचं पूर्ण 21 अध्याय जे संपूर्ण पारायण असतं ती पोथी मला घ्यायची होती। तर माझ्याकडे एक पोथी आहे गुरु स्वामी चरित्रांची, पण ती पोथी वाचायला कमीत कमी 2.5 तास जातात। तर मला ना 1 तासात जी कंप्लीट होणारी पोथी असते ना ती घ्यायची होती, कारण की आपण जेव्हा पारायण वगैरे करतो 11, 21 जे काही आहे पण पारायण करतो, तर त्या पारायणामध्ये ना तीच पोथी आपल्याला छान व्यवस्थित वाचायला सोपी जाते, म्हणून मला ती पोथी पण घ्यायची होती। त्यानंतर ना पोथी घ्यायची होती, तर मग ती पोथी पण मी घेतली। आणि आता बघू शकता मग आम्ही तिथून निघाल्यानंतर आता आलेलो आहो। तिथून निघालो मग आम्ही आता आम्हाला घरचा परतीचा प्रवास आम्ही करत आहोत। आणि चौथ्या दिवशी आम्ही निघालेलो आहोत। 3 दिवस पूर्ण आम्ही फिरलो। मी तुम्हाला जेवढं दर्शन घडवलेलं आहे ते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मागच्या मी दाखवलेलं आहे। तर त्यानंतर आल्यानंतर सकाळी आम्ही जेव्हा गाणगापूरला जाताना नाश्ता केला होता, त्याच्यानंतर मग आम्ही काहीच खाल्लेलं नाही कुठे, कारण की ना आता इतका उन्हाळा सुरू आहे। उन्हाळा म्हटलं की पाणी जीव होते। तर मग पाणी मग मुलांचं ते काही त्यांचंही टुटुमचार आहे ते सुरूच राहतो। त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी 4ला नाश्ता नाही, डायरेक्ट जेवणच केलं। मग जेवण मागवलं, मुलांनी पण जेवण वगैरे केलं। कोणाला जे बोलवायचं होतं ते प्रत्येकांनी बोलवलं आणि छान असं जेवण केल्यानंतर मग आम्ही परत निघालेलो आहोत। तर त्याच्यानंतर मी शूट केलेलं नाही। तर आम्ही तिथून कमीत कमी 5ला वगैरे निघालो। 4:30, 5 असेल अक्कलकोटवरून निघालो। तर आता आम्ही सकाळी आलेलो आहोत 6ला अमरावतीला मा अंबाबाईचं दर्शन घ्यायला। तर ना मैत्रिणींनो, इतकं सुंदर दर्शन झालं आणि कोणतीही गर्दी नव्हती। पण ना माझा मोबाईल चार्ज नव्हता, नाहीतर मी तुम्हाला दोन्ही देवींचं दर्शन घडवलं असतं। पण ना एका देवीचं दर्शन मी पूर्ण घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिथे ना देवी मातेचा शृंगार सुरू होता, तर म्हणून तर आता आपण आलेलो आहोत। तर इथूनच तुम्ही शिखराचं दर्शन घ्या। मी तुम्हाला नेहमी सांगते की माता राणीच्या दर्शनासोबत शिखराचंही दर्शन तेवढंच पवित्र आणि पावन आहे। तर मी इथे आल्यानंतर आमचं सकाळी 6चा टायमिंग होता। मग खरंच फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्यानंतर ना माता राणीचं दर्शनाला निघालो। तर ना इथे मी तुम्हाला साक्षात देवी मातेचं फोटोज दाखवत आहे। इथे ना माता राणीचा शृंगार सुरू होता। मग शृंगार सुरू असल्यामुळे मग आम्ही तिथे परिसरात बसलो वगैरे। आणि ही एक माता राणी आणि मागच्या साईडला एक अजून माता राणी आहे। असं म्हणतात की ह्या दोघ्या बहिणी आहे। तर मागे पण होतं चालू, पण तिथे पण इतकं छान दर्शन झालं। पण मी काय सांगू, माझ्या फोनमध्ये ना चार्जिंगच नव्हती, कारण की प्रवासानंतर ना चार्जिंग पूर्ण लो झाली होती। आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं। घरी आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक झाला, आंब्याचा रस, पापड, शेवया हे ते एवढं थकून आल्यानंतरही
माझ्या वहिनी लोकांनी स्वयंपाक केला, आईनी स्वयंपाक केला. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मला आजच्या आज माझ्या गावाला मला जायचं होतं. थोड्या वेळ फक्त मी आराम केला आणि मग निघाली आहे छिंदवाड्याला जायला. कारण की मुलांची मे महिना लागला तरी पण शाळा सुरूच आहे. 10 मेपर्यंत शाळा आहे. मग त्याच्यानंतर मी परत वाटल्यास जाणार आहे. पण थोडंसं मी तुम्हाला शूट करवलं. मग आम्ही जेवण केलं. चला मग आता परत मी निघाली आहे. पण मी माझ्या माहेरी जाणार आहे. ते व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करीन. चला मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते. बाय.